बातमी प्रभाव पाडेल। डॉक्टर आशुतोष पालेपवाड यांच्या नंदीग्राम डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मोफत दंतशिबिर. नमस्कार, युवा राज्याच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. नंदीग्राम डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 13, 14 व 15 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय आयुर्वेदिक कॉलेज गेट समोर नांदेड या ठिकाणी असलेल्या या शिबिरामध्ये रूट कॅनल उपचार, विजडम टूथ सर्जरी, हिरड्यांवर उपचार, संवेदनशील दात, TMD आणि चेहऱ्यावरील वेदना, स्माईल डिझाईन, दंत ब्रेसेस, दात पांढरे करणे यासह अनेक दातांच्या समस्यावर या शिबिरामध्ये निदान व उपचार करण्यात येणार आहे. अचूक आणि वेदनारहित उपचार करण्यासाठी पुढेही आम्ही कटिबद्ध राहू, अशी प्रतिक्रिया डॉक्टर आशुतोष पालेपवाड यांनी दिली. तसेच या मोफत दंतरोग तपासणी शिबिराचा नांदेडसह आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉक्टर आशुतोष पालेपवाड यांनी केले आहे. नमस्कार, माझे नाव डॉक्टर आशुतोष भगवानराव पालेपवाड आहे. आमचं नंदीग्राम डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त दिनांक 13 ते 15 फेब्रुवारी 2025 या 3 दिवशी दंत तसेच मुख रोग तपासणी शिबिर आयोजित केले असून हे तपासणी शिबिर रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा फायदा घ्यावा. आमचा पत्ता नंदीग्राम डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर, बाटा शोरूमच्या खाली, आयुर्वेदिक कॉलेजच्या गेट समोर, डॉक्टर्स लेन, नांदेड. शिबिराची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2च्या दरम्यान. सदरील शिबिरामध्ये आम्ही दात तसेच तोंडाचे वेगवेगळे रोग, दातांची कीड, दातांना कवळी बसवणे, इम्प्लांट बसवणे, दातांमध्ये सिमेंट लावणे इत्यादी उपचारांच्या बाबतीमध्ये रुग्णांना तपासणी तसेच मार्गदर्शन करण्याचे आयोजन केले आहे. सदरील शिबिरांना रुग्णांचा चांगला प्रतिसाद असून याचा जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा, हे सर्वांना आवाहन करतो. लहान मुलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये दातांच्या समस्या भरपूर प्रमाणात आढळतात. कारण की लहान मुलांचे दातांच्या स्वच्छतेकडे असणारे दुर्लक्ष, तसेच वयस्कर व्यक्तींमध्ये दातांच्या स्वच्छतेबद्दल काळजी घेण्यामध्ये काही अडचणी येतात. या बाबतीत लहान मुले तसेच वयस्कर व्यक्तींना विशेषतः त्यांची तपासणी करून त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन या कॅम्पमध्ये होईल. तसेच आमचे स्पेशालिटी ही डेंटल इम्प्लांट आणि दात बसवण्याचे तसेच कवळी बसवण्याचे असून याचा सर्व लोकांनी होईल तेवढा फायदा करून घ्यावा. आपल्या डेंटल क्लिनिकमध्ये सर्व प्रकारचे उपचार अत्याधुनिक पद्धतीने केले जात असून यासाठी इम्प्लांट बसवण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीने कॉम्प्युटराइज इम्प्लांट प्लेसमेंट जसं की गायडेड सर्जरी होते. त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे फिक्स तसेच काढता आणि लावता जोगे डेंचर, तसेच फुल माउथ रिहॅबिलिटेशन, स्माईल डिझायनिंग, डेंटल लॅमिनेट्स इत्यादी ट्रीटमेंट होतात. लहान मुलांनी जेवणामध्ये साखरेचे पदार्थ टाळावेत. तसेच पालकांनी लहान मुलांच्या मौखिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे लहान मुलांना ब्रश करण्याची सवय जेवढी होईल तेवढे लवकर घालून द्यावी आणि आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा वापर वाढवावा. ब्रश आपण कसं करतो यापेक्षा आपण कोणत्या टेक्निकने आणि कोणत्या पद्धतीनं करतो हे खूप महत्त्वाचं आहे. ब्रश 2 ते 5 मिनिटं ब्रश केलं तरी चालतं. जास्त ब्रश आपण कोणता वापरतो, किती वेळ कालावधीनंतर आपण ब्रश बदलतो यावर खूप काही अवलंबून असतं. जसं की ब्रश हे 2 ते 5 मिनिटं केलं तरी आपल्याला पुरेसं आहे. तसेच दर 2 ते 3 महिन्यानंतर ब्रश आपण बदलला पाहिजे आणि ब्रश करत असताना आपण सॉफ्ट किंवा अल्ट्रासॉफ्ट ब्रश वापरले पाहिजे, जेणेकरून आपल्या हिरड्याची स्वच्छता होईल पण हिरड्याला जखम होणार नाही. ब्रश जर आपण दातावर घासले तर त्यामुळे दाताचं नुकसान होऊ शकतं. जास्त वेळासाठी दातावर घासले तर दाताचं नुकसान होऊ शकतं. आज आपल्या नंदीग्राम डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटरचा पहिला वर्धापन दिन असून या वर्धापन दिनानिमित्त 13 ते 15 फेब्रुवारी रोजी या 3 दिवसांमध्ये दंत तपासणीचे शिबिर आयोजित केलेले आहे. माझी संपूर्ण नांदेडकरांना ही विनंती आहे
की जास्तीत जास्त संख्येने आपण आपली उपस्थिती दर्शवून या मोफत दंत शिबिराचा पुरेपूर लाभ घ्यावा.